शकता आपले हे दोन्ही कॉर्नफ्लॉवर आणि व्हिप क्रीमचं हे बॅटर तयार आहे। आता आपण काय करणार आहोत, याच्यातली थोडीशी क्रीम आपण या कटोरीमध्ये घेणार आहोत। तुम्ही बघू शकता या कटोरीमध्ये मी हे क्रीम घेतलेली आहे। आता आपल्याला याच्यासोबत टाकायचं आपल्याला हे खरबुजाचं पल्प। तुम्ही बघू शकता याला छान असं मिक्स केलेलं आहे ना, याच्यात पण साखर टाकलेली नाही आहे। त्याला छान असं आपल्याला मिक्सर हँड मशीनने फिरवून घ्यायचं। शकता आपला बेस दोन्ही तयार आहे। इकडे खरबुजाचं पण आहे आणि इकडे व्हॅनिला आईस्क्रीमचा हा बेस आहे। आता मी इथे घेतलेले आहे विलायची पावडर। याच्यामध्ये आपण विलायची पावडर थोडीशी टाकणार आहोत, याच्यात पण थोडीशी टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता। आता मी इथे घेतले आहे थोडेसे जेली बॉल, हे पण आपण सजावटीसाठी याच्यात टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता छान असं आपण जेली बॉल वरून टाकलेलं आहे। आता याला ओव्हरनाईट आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, मग आपण दाखवू आपली आईस्क्रीम कशी झाली। तुम्ही बघू शकता आपली व्हॅनिला आईस्क्रीम तयार आहे आणि इकडे ही मस्कमेलनची आईस्क्रीम पण तयार आहे, म्हणजेच खरबुजाची। आता आपण दोन्ही आईस्क्रीमची करू प्लेटिंग। बघू शकता आपण ही छान प्लेटिंग केलेली आहे। वरून टाकायचं आहे थोडेसे हे लाल चेरी। तुम्हाला माझी अशी वॉटरमेलनची आणि ही व्हॅनिला आईस्क्रीम कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। शेअर करा, सबस्क्राईब करा, शिल्पास किचनला लाईक करा।